नमस्कार राजू भाऊ. जय शिवराय. आपण लोकप्रतिनिधींच्या कार्यालयाच्या बाहेर बसलेले आहात. आपली मागणी काय? मागणी लिहिलेली आहे सरळ सरळ. आमची एकच मागणी आहे, आमच्या पदरात बी घालावे आमदार साहेबांनी. आम्हाला बिबटमुक्त तालुका आमचा पाहिजे, तीच मागणी आहे आमची. अरे याच्या आधी बऱ्याच वेळा आम्ही आंदोलनं केली. मध्ये पिंजऱ्यात बसलो होतो त्यावेळेस दादा म्हटले होते की बाबा 5-6 महिन्यात मी बिबट्या घालवणार, परंतु आता त्या गोष्टीला 7-8 महिने झाले आणि दिवसेंदिवस बिबट्या हल्ले कमी व्हायचे तर वाढत चालले. आता आपण काल बघितलं पिंपरखेडला रोम बॉम्बे नावाचा 13 वर्षाचा मुलगा, एक छोटासा मुलगा आपल्यातून निघून गेला. वाघाने त्याला भक्ष्य बनवलं. त्याच्या आधी त्याची चुलत बहीण देवांशी शिवण्या बोंबे हिचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. असे अनेक बालक वयोवृद्ध, तिथंच एक वयोवृद्ध महिला देखील तिथं त्या बिबट्याच्या हल्ल्यात गेली. परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे हाच हेतू डोक्यात ठेवून आता आम्ही इथं दादांच्या पुढे भीक मागण्यासाठी या ठिकाणी आलोय. तर आपण मागं पण आंदोलन केलं होतं पिंजऱ्यात, तेव्हा पण यश नव्हतं आलं. आता नाही, आता बघू ना. आता त्यावेळेस दादा नवीन होते. दादा त्यावेळेस 3च महिने झाले ते आमदार होऊन. त्यावेळेस ज्यावेळी मी पिंजऱ्यात बसलो होतो त्यावेळी दादा मला म्हणले होते की बाबा मी आता आमदार झालोय, आता काय माहिती लगेच हातात नाही. दादांना मी वेळ दिली. दादा म्हटले होते मी तू 6 महिने दे मला, परंतु आता त्याला 8-9 महिने झाले. परंतु यश काही येताना दिसत नाही. दादा प्रयत्न करत असतील नसतील ते त्यांना माहिती, परंतु त्यांच्या प्रयत्नांना मात्र काही यश येत नाही. मग परत आलोय दादांकडे पुन्हा एकदा आमची मागणी घेऊन. आपण हीच जागा का निवडली? मग आता कुठं जायचं? पालक आहेत दादा. आता आम्हाला त्रास होते, जनतेला त्रास होते. आमचे मायबाप आहेत, यांच्याकडेच आलोय भीक मागायला की दादा बाबा तुम्ही आम्हाला ह्या बिबट्यापासून मुक्त करा आम्हाला. तोपर्यंत आम्ही अन्नाचा कण देखील घेणार नाही. त्यासाठी आम्ही आता इथं आलो. आता बघू, आम्ही तो प्रयत्न करणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढणार आहे. बघूया काही यश येते का नाही. मंचर या ठिकाणी सुद्धा आंदोलन गेलतो ना, मंचरला पण गेलतो. तर मंचरला गेल्यानंतर तिथं पण बरेचसे जे आपले जुन्नर आंबेगावचे लोक बरेचसे तिथं थांबून येत. पण मी इथं आता आपल्या इथं मी तर म्हणतो जागोजागी आंदोलनं झाली पाहिजे. मंचर, नारायणगाव, मांजरवाडी, खोडं, दिवरे म्हणजे आपला तालुका जुन्नर आंबेगाव सगळीकडेच आंदोलन अशी झाली पाहिजे. कारण विषय खूप गंभीर आहे आणि सर्वांनी गंभीर्याने घेतलं पाहिजे. आणि त्यात आता काय आले, ऊसतोडणी चालू झाली आहे. आता काल परवापासूनच कारखाना चालू झालाय, मुळी पूजन झाले आणि आता इथून पुढे तर लय भयंकर परिस्थिती होणार आहे. आता आजच बघा, काल तिकडे हल्ला झाला, आज बोरीला कुठंतरी 3 छोटी छोटी पिल्लं सापडल्यात. आता जसं जसं तुटत जाईल तसं एक ऊसाचं क्षेत्र कमी होत जाईल, तसं तो वाघ बाहेर येत जाईल. आणि मी त्यावेळेस पण मला वाटते ज्यावेळी आमच्या इथं हल्ला झाला त्यावेळी पिंजऱ्यात बसलो होतो उपोषणाला, त्यावेळी पण अशीच ऊसतोडणी चालू होती आणि त्या ऊसतोडणीच्या याच्यातून तो हल्ला झाला. आणि त्यावेळेस ज्यावेळी उपोषण सोडायला दादा आलते ना, त्यावेळी दादा मला म्हटले होते की बाबा वाघाला घालवायला वाघच पाहिजे. म्हणून मी आता परत आमच्या वाघाकडे आमची मागणी मागायला आलोय असं.